महाराष्ट्र ही संत मंतांची आणि राष्ट्रपुरुषाची भूमी म्हणून ओळखली जाते व बीड जिल्हा हा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांची पावनभूमी म्हणून समजली जाते। त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील राजे शिवछत्रपतीच्या पावनभूमीत असणाऱ्या किल्ले धारूर शहरातील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा धारूर ही शाळा या बीड जिल्हा शिक्षण विभागातील एक आदर्श शाळा म्हणून पाहिली जाते आणि या शाळेच्या मुख्याध्यापकपदी श्रीमान दिलीपजी सानप साहेब हे नियुक्त असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ही शाळा एक बीड जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेले आहे। कारण इसवी सन 2024-25 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही बीड जिल्हा शिक्षण विभागातील एक आदर्श मानाचा तुरा म्हणून ही शाळा संबोधली जाते आणि विशेष धारूर तालुका हा ऊसतोड मजुराचा तालुका म्हणून ओळख आहे। परंतु या शाळेला शोभेल असे आपण लाईव्ह दिवकरच्या माध्यमातून पाहू शकता की या शाळेला शोभेल अशी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते। कारण आजपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कोणत्याही एवढी विद्यार्थ्यांची संख्या दिसून आलेली नाही आहे, परंतु जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा धारूर या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। तरी आज आपण हे पाहू शकता की जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा धारूर या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान दिलीपजी सानप साहेब यांचा त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून आणि लाईव्ह दिवकरच्या माध्यमातून साहेबांचा मुख्याध्यापकपदी नियुक्ती झालेल्या असल्यामुळे सन्मान करण्यात येत आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून सानप सर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना सरांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार अनेक बढले, देश सेवा करण्यासाठी सैनिक बढले आणि भविष्यात देखील माझ्या सहकार्याच्या माध्यमातून आणि माझ्या शाळेच्या माध्यमातून आणि शिक्षण विभाग बीड तथा शिक्षण विभाग किल्ले धारूरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना नेहमी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थी घडवण्यासाठी महान कार्य केलेले असल्यामुळे ते बीड जिल्हा शिक्षण विभागातील एक आदर्श शिक्षक म्हणून सन्माननीय दिलीपजी सानप साहेब यांच्याकडे पाहिले जाते आणि त्यांचा विशेष सन्मान करण्यात येत आहे। तरी सरांना आपण विचारू, साहेब आपण या बीड जिल्हा शिक्षण विभागातील एक आदर्श शिक्षक आहेत आणि आपण शिक्षण विभागाला शोभेल असे गेल्या अनेक वर्षापासून काम करीत असल्यामुळे शिक्षण विभागातील एक महान तुरा म्हणून आपली जी महान कार्य आहे त्याबद्दल काय सांगताय? मी सन 1988 पासून शिक्षक या पदावर नियुक्त झालो आणि आजपर्यंत जवळजवळ 38 वर्ष मी धारूर या ठिकाणी सेवा माझी पूर्ण केलेली आहे आणि त्यातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। मी माध्यमिक शाळा धारूर या ठिकाणी सध्याचे गट शिक्षणाधिकारी श्रीमान कोकणे साहेब आम्ही सर्वजण मिळून माध्यमिक शाळा धारूर या ठिकाणी कार्यरत होतो। जवळजवळ मी त्या ठिकाणी 26 वर्ष सेवा केली आणि त्या सेवेमध्ये अनेक राजकीय नेते घडवले, डॉक्टर, इंजिनियर, वकील असे अनेक शिक्षक, असे अनेक विद्यार्थी आम्ही घडवण्याचं काम केलं आणि अशा या पवित्र या क्षेत्रामध्ये आम्हाला संधी मिळाली काम करण्याची। त्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो। तर पहा, या धारूर तालुक्यातीलच नव्हे तर बीड जिल्हा शिक्षण विभागातील महान कार्याच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना श्रीमान दिलीपजी सानप साहेब हे अक्षरशः ज्ञानदानाच्या पवित्र कार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलासारखे वारावून त्यांनी महान विद्यार्थ्यांना घडवलेले असल्यामुळे याचे सर्व श्रेय ते विद्यार्थ्यांना देतात, सहशिक्षकांना देतात तथा या बीड जिल्हा शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत असल्यामुळे भविष्यात देखील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा एक मानांकन प्राप्त रेश मध्ये आणून या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारूर तालुक्याच्या धर्तीवर एक आदर्श शाळा आमच्या सहकार्याच्या माध्यमातून करून दाखवू अशी पद्धतीने लाईव्ह दिवकरला माहिती देताना आज शाळेच्या माध्यमातून आणि लाईव्ह दिवकरच्या माध्यमातून मुख्याध्यापकपदी विराजमान असलेले श्रीमान दिलीपजी सानप साहेब यांना पुढील शुभेच्छा देण्यात येत आहेत। पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह दिवकरच बीड।